सोलापुरातल्या एमआयडीसीच्या विकास कामांबाबत मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी एमआयडीसी बाबत अनेक समस्या निदर्शनास आणून दिल्या। एमआयडीसीतील मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची ही मागणी केली आहे। धुळे महापालिकेत मालमत्ताधारकांना 100% शास्ती माफी केल्यानंतर कर भरण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी केली। शहरातल्या मालमत्ताधारकांकडे तब्बल 100 कोटींची कर थकबाकी आहे। मात्र अपेक्षित कर वसुली होत नसल्यानं महापालिका आयुक्तांनी करावर 100% शास्ती माफी दिली। धुळ्यातील वाढीव मालमत्ता कराला काँग्रेसनं विरोध केला। 1 एप्रिलपासून मनपाच्या मालमत्ता करामध्ये 17%वरून 30% वाढ करण्यात येणार आहे आणि याला काँग्रेसनं विरोध केलाय। 30% मालमत्ता कर धुळेकरांना परवडणार नसल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। धुळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गहू काढणीला आता सुरुवात झाली आहे। जिल्ह्यामध्ये यंदा सर्वाधिक गहू पिकाची लागवड झाली आहे, त्यामुळे गव्हाला चांगला भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। देवगड हापूसच्या नावानं ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या वर्षीपासून आंब्यावर UID बारकोड बसवण्यात येणार आहे आणि त्यानुसार मुंबई बाजार समितीमध्ये बारकोड असलेल्या आंब्याची आवक सुरू झाली आहे। गुरुवारी असे 200 डझन आंबा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे आता ग्राहकांची फसवणूक टळणार आहे। अमरनाथमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी एमआयडीसीनं परस्पर अधिग्रहित केल्या, तर सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून घेतल्या। उद्योजकांना मंजुरी सुद्धा करून टाकलेल्या। तर उद्योजक जेव्हा या शेतजमिनीवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं या शेतकऱ्यांना समजलं। या विरोधात पालेगावातले शेतकरी आमरण उपोषणाला बसले। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतल्या अहिल्यानगर जिल्ह्यातली लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या निम्म्यानं घटली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या ही प्रचंड होती। राज्य सरकारनं लाभार्थ्यांना नंतर विविध अटी शर्ती लागू केल्यानंतर ही संख्या घटू लागली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे। पॉलिग्राफी चाचणीमध्ये विशेष माहिती न मिळाल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं त्याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय घेतलाय। 122 कोटींच्या अपहारा प्रकरणात मेहता मुख्य आरोपी आहे। राज्यातील किनारपट्टीवरील वाळू माफियांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। मुंबईसह राज्यातले किनारपट्टी भागामध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन वाढलंय आणि त्यामुळे समुद्रकिनारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। ठाण्यातल्या शहापूरमध्ये सरलांबेमधील गावदेवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। या यात्रेसाठी हजारो भाविक सरलांबेमध्ये दाखल झाले होते आणि या यात्रेमध्ये गावातील तरुण लोककला सादर करून मनोरंजन करतात, त्यामुळे ही लोककला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेमध्ये गर्दी होते। बदलापूरचे बाप्पा यंदा मार्च महिन्यामध्येच परदेशवारीला आता रवाना झालेले। चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेश मूर्तीचा पहिला कंटेनर रवाना झालाय, तर मे महिन्याच्या अखेरीस तब्बल 2.5 लाख गणेश मूर्ती परदेशामध्ये पाठवल्या जाणार आहेत। मुंबईत प्रवाशांची भाडे लूट करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ओला चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यांच्या मुजोरी विरोधात तक्रारींसाठी व्हॉट्सअप नंबर देणार आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार आल्यानंतर चालकांवर कारवाई होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी आंदोलन केलं। 3 महिन्यांपासून जिल्ह्यातल्या 13 शासकीय गोदामातील 100हून अधिक हमाल कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं। मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याचा आरोप करत गोदामातील हमालांनी काम बंद आंदोलन केलं। माथाडी कामगारांच्या वयोमर्यादेमध्ये बदल करणारे विधेयक विधान परिषदेमध्ये संमत झाले। माथाडी कामगारांची वयोमर्यादा 18 वर करण्यात आली, तर सेवानिवृत्तीचं वय हे 65 वर्ष इतकं केलंय। 65 वर्षानंतर काम करायचं असेल तर कामगाराला वैद्यकीय प्रमाणपत्र देणं हे आवश्यक असेल अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे। अंबरनाथमधल्या शिवगंगा नगरमध्ये पाण्यासाठी उपोषण करण्यात आलं। माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेविका ज्योत्सना भोईर यांच्यासह नागरिक उपोषणाला बसले। यावेळी अधिकाऱ्यांकडून 3 ते 4 दिवसामध्ये समस्या सोडवण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतलं। भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी पुरवठा खंडित झाला, त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं। मात्र पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी 24 तास लागणार असल्यामुळे काही भागातला पाणी पुरवठा हा खंडित झाला।
राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे आतापर्यंत 53,000 विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं, तर आता विद्यार्थ्यांच्या तक्रारींची फेरछाननी करून उर्वरित विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातल्या 50% शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4,000 शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासनानं निर्णय जारी केला आहे. त्यात 4,000 शिक्षकांची लवकरच भरती होणार आहे. यामध्ये दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचा समावेश आहे. येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्रत्यक्ष पदस्थापना करण्यात येणार आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी घरटी बनवली. सद्गुरू आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक घरटी तयार केली. पक्ष्यांचं संगोपन आणि त्यांची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापूरमधल्या कुंडल नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीतल्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हा तरुण पाण्यामध्ये बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्य करून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. उन्हाळी सुट्ट्यानिमित्तानं कोकण रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतलाय. नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मदतीनं कोकण रेल्वेवर विशेष गाड्या धावणार आहेत. मुंबईत कोस्टल रोडवरून समुद्रात उडी घेत मालाडच्या एका तरुणानं आत्महत्या केली. बुधवारी सर्च ऑपरेशन दरम्यान त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. 4 महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालेलं होतं. त्याच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. दरम्यान या प्रकरणात वरळी पोलीस पुढचा तपास करत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावर टोलच्या दरात 19% वाढ केली. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. तेव्हा समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार आहे. अलिबागमधील बस स्थानकासमोर दुभाजकाची लांबी कमी करण्याच्या कामाला सुरुवात झाली. या ठिकाणी बस वळवताना दुभाजकाचा अडथळा येतो, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. दुभाजकाची लांबी कमी करावी अशी मागणी केली जात होती. अखेर दुभाजक तोडण्याचं काम सुरू झालंय. राज्यातल्या 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत आता 30 एप्रिलऐवजी 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे. राज्यात साधारण 2 कोटींपेक्षा जास्त वाहनं 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहेत. त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत बांगलादेशी महिलेला अंबोली पोलिसांनी अंधेरीतील इन्फिनिटी मॉल समोरून ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये वांद्रे परिसरामध्ये ती राहत असल्याचं उघड झालंय. तिच्या विरोधात विविध गुन्हे दाखल करून तिला आता अटक केली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पुढचा तपास करतात. भंडाऱ्यामध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाला. घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आई-वडील आणि भाऊ बाहेरगावी गेले होते आणि याची संधी साधून 19 वर्षाच्या नराधमानं या पीडित मुलीवर अतिप्रसंग केला. या प्रकरणात साकोली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबईमध्ये एका बँकेच्या महिला अधिकाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं महागात पडलं. सायबर ठगांनी त्यांची 1.25 कोटी रुपयांची फसवणूक केली. इतरांना मिळणारा नफा बघून त्यांनी ही गुंतवणूक केलेली. त्यांनी 1,35,00,000 रुपयांची गुंतवणूक केली, मात्र गुंतवणुकीवरचा लाभ त्यांना मिळालाच नाही. भिवंडी महानगरपालिकेनं प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनं एका दुकानावर छापा टाकून प्रतिबंधित 3 टन प्लास्टिक जप्त केलं. या प्रकरणामध्ये दुकानदाराकडून 5,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. बदलापूरमधल्या कात्रपमध्ये स्वानंद अण इमारतीच्या जागेची मोजणी करण्यात आली. इमारतीवर रेल्वेचं चुकीचं आरक्षण पडलं होतं. झी 24 तासनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं याची दखल घेतली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे यासंदर्भात आदेश दिलेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलांच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरीप पूर्व हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून बैलांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे बैलजोडीचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.